तर राम राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. तर आज मी चाललोय वृंदावनला आणि आमची ट्रिप 4 दिवसाची राहणार आहे. जर तुम्ही पण वृंदावनला जायचा विचार करत असाल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी. ब्लॉग बघा, तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग चांगलं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून नक्की जा. तर तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला सगळं समजेल. आम्हाला किती खर्च लागतं काय तुम्हाला सगळं दाखवून. हे आपली बॅग झाली आता रेडी, जे की खूप जास्त वजन वाटतंय मला. आणि योगेश आता आपल्याला सोडायला येतो, योगेश स्टेशनवर. आणि आता आपल्याला 11:40 ची गाडी आहे इथून मनमाडला जायला, कारण की आम्हाला मथुरासाठी इथून डायरेक्ट ट्रेन आहे जे की 4 वाजता आहे. तर हे बघा आमची दीदी. आता आम्ही चाललोय स्टेशनवर. हे बघा, हे बाई बघ आणि याचं सामान बघ, तिचं सामान बघा आणि हिला बघा. तर आता इथून तिकीट काढतो आणि मनमाडसाठी निघतो. योगेशने सोडले आपल्याला. आता योगेशला पण बाय बाय करतो. बाय बाय. काय विचार करून तू एवढं सामान आणलंय ते सांग. अरे खायला आणलंय तुला. अरे तुला माहितीये का, तू फक्त 5 दिवसासाठी चालली, मिनिमम 4 दिवस राहणार आहे खायला तिथे. आणलंय त्याच्यामध्ये. आणि ते बॅग बघ किती मोठी आहे खूप तुझी. आहे, खायला खूप आहे दादा. फायनली आता आम्ही मनमाडसाठी निघालोय. जागा बिलकुल पण नाही. बघू ट्रेन शकता. में बोला था टिकट कंफर्म हो, लेकिन कंफर्म ही नहीं है. इथं पोहोचलोय आता मनमाडला आम्ही. आता आम्ही चाललोय अमितच्या घरी. मथुराची ट्रेन आहे, तर संध्याकाळी 4 वाजताची ट्रेन आहे आमची संध्याकाळची. तर आता आराम करू आम्ही 4 वाजेपर्यंत. गाडी लेट होण्याची शक्यता आहे. गाडी लेट होण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला आमचं ट्रेनचं बजेट सांगतो. आमचं ट्रेनचं रिटर्नचं बजेट आहे पर पर्सन 3,000 रुपये. सगळ्यांना आम्ही 12 जण आहे, तर सगळ्यांना 3,000 रुपये रिटर्न लागलेले. थर्ड AC बुक केलेले आम्ही. तर तुम्ही पण, आणि 1 महिना आधी तिकीट बुक करू शकता तुम्ही, कारण की टाइमवर तिकीट भेटत नाही. तर आम्ही 1 महिना आधीच तिकीट बुक केलेलं होतं. तर आज फायनली चाललोय आम्ही मनमाडमध्ये. आपला भाऊ ऋषी, अरे इकडे बघ, आपला भाऊ ऋषी आणि ओजी भाई. तर आता मनमाडमध्ये आम्ही फिरतो इकडं. माझा मित्र प्रथमेश. आणि आता आम्ही स्टेशनवर आहे, 10-20 मिनिटात गाडी येणार आहे. तर भाई मला सोडायला आले प्रथमेश आणि अरे बापरे, बेइज्जती करून राहिले. ऋषी भाई आलेलो आहे कारण याने आमचं डोकं उठून टाकलेलं आहे तेव्हाच. ट्रेन मधून लपून नाही चालला गाडी. अर्ध्या तासापासून आम्ही उभे इथं. एवढी बेइज्जती. ट्रेन येऊन नाही राहिली. आम्ही पकलोय आता ट्रेनला. काय आमचा हात जोडून पणती ट्रेनला आमचा हात जोडून माग नाही, लवकर ये बाई आणि याला घेऊन जाय. मग हे 3-4 जण खाली विंडोवर आपला इकडून करून घेऊ, झोपायच्या टायमाला आपण करून घेऊ. कोण आहे ते हीच मुलगी जी आपल्यासोबत नाशिकवरून मनमाडला आलेली. बघा, ते लहान मुलाचं नाव घेणारे हीच ती. हे जर टाकलं ना तू. तर मित्रांनो, आता मी इथं कार्ड खेळत होतो, तुम्ही बघू शकता. आणि मी इथं चहा घेतला. तुम्हाला सांगतो, हे चहाची क्वालिटी फक्त गरम पाणी आणि अद्रक टाकलंय त्याच्यात. आणि हिने तिकीट बुक केलंय आमचं थर्ड ACचं. तर थर्ड क्लास सारखंच आहे एकदम. मजा येऊन जाते. चहा क्वालिटी तुम्ही घेऊ शकता. लोकांना फसवतोय दया. अरे तो चहा बिलकुल पण चांगलं नाही, तर तुम्ही पण ट्रेन मध्ये घेऊ नका चहा. योगेश्वर आता पाणी आली. आता तुम्ही बघा कशी जाम. किती वेळेस काय करायचं उगवायचंय. हे बघ, हे असं असं माझी चापट उठली कमी संपलो. एकच वेळेस एकच वेळेस आहे ना? एक वेळेस. एक नाही रे. एक नाही रे, अरे हुकवायची रे तुला. हुकवायची आहे योगे. चापट मारून दे बर का. माझी वडील. अरे यार, आता आम्ही आहे भुसावळ मध्ये. आणि इथं भुसावळला गाडी थांबलेली आहे. आणि आता झाले 7-7:30 वाजले आताशी. अजून आम्हाला 12 तास या ट्रेन मध्ये काढायचंय.
बघू आता सकाळी किती वाजता पोहोचतो काय तुम्हाला सगळं काय ब्लॉग मध्ये बघायला भेटत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता बघा एवढंच फ्रेश वगैरे झालोय. आम्ही तो पण फ्रेश होतोय, इकडं तुषार भाऊ पण फ्रेश होतोय. आणि आता आम्ही आग्राचं जवळजवळ आहे, एखादा तासमध्ये आग्राचं स्टेशन येईल आता. तर आता आम्हाला 12 तासाच्या वरती झालेलं आहे ट्रेनमध्ये. रात्री झोपलो होतो, आत्ताशी आता फ्रेश वगैरे झाले. आता 10 वाजले. सकाळ सकाळी बघून घ्या तुम्ही, सकाळ सकाळी दडी चालली इकडं. आणि दयानं सांगितलं असताना दया म्हणे की मला नाही खायचं म्हणे. आपण सकाळी खात नसतो. सकाळ सकाळी भिडले इथं, विचारच नाही केलाय काही गोष्टीचा. चंबल नदी. वेलकम हाय गाईज. आता आम्ही इथं आग्रा स्टेशनवर आहे. अजून अर्धा एक तासात आम्ही पोहोचून जाऊ मथुरा. 2 मिनिटात मथुरा स्टेशन येणार आहे. बॅग वगैरे घेऊन आम्ही रेडी झालोय उतरण्यासाठी. अजून आम्ही रूम वगैरे काहीच बुक केलेलं नाही, तर आता उतरल्यावर बघू. आता आम्ही पोहोचलो इथं मथुरा स्टेशनवर आणि अजून उतरतंय. योगेश आणि मी उतरलेलो आहे बघा. अजून आपली गँग तिकडे उतरतंय पुढं. तर आता इथून बघू बस टॅक्सी काय भेटते ते बघू. बघा उतरलेले आहे सगळे. तर आता बघू टॅक्सी वगैरे काय भेटतं. आम्ही चाललोय बाहेर, बघू आता फोटो वगैरे काय भेटतं का बघू. कर हाय का. बघा स्टेशनच्या बाहेरचा रस्ता. आता आम्ही चाललोय आणि इकडे ऑटो स्टँड आहे, बघू शकता बघा खाली. इथून आपल्याला ऑटो भेटणार आहे. ऑटो किती सुंदर आहे आणि ऑटो एकदम खूप छान छान आहे. आम्हाला खूप छान जर्नी मिळाली आणि थर्ड क्लास एसी मध्ये आणलेलं आहे. आणि मला माझं नाव नाही घ्यायचं, जबाबदारी माझ्याकडे नाही होती. एसी थर्ड एसीचं बुकिंग केलं आम्ही, पण ते थर्ड क्लास एसी सारखं होतं. तर ठीक आहे, आता झालं जर्नी. रिटर्नचं बघू आपण. आता तर आलोय, तर आता एन्जॉय करू फुल. हे बघा ऑटो बघा, भरपूर ऑटो आहे इथं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं तसं नसतं इथं. वेगळेच गाड्या असतात, रंगीबी गाड्या म्हणतात. रंगीबी ऑटो आहे सगळे. बघू आपण आता आम्ही जस्ट इथून अशी रिक्षा केलेली आहे. तर आम्ही केली आहे 2 रिक्षा आणि आम्हाला दोन्ही रिक्षांचे 350 रुपये लागले. आणि आम्ही आहे 11 जण. तर हे बघा एक रिक्षा आहे आणि या साईडला एक रिक्षा आहे. तर आपलं इथून 1-2 किलोमीटर असेल लोकेशन. त्या हिशोबाने त्यांनी भाडं लावलंय. आणि इथं खूप सारे रिक्षावाले असतात जे की कोणी म्हणतात 300 घेतो, 400 घेतो. पण तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही रिक्षा घेऊ शकता. आता ही आमची रिक्षा बघा, याच्यात जाणार आहे आम्ही. तर चला हॉटेलला पण व्हिजिट करू आणि तिथं बघू की रूम कसे. 10 रुपये. चला पैसे काढा. गिव मी मनी. अजून तिथं बघ कोणी आहे का? इथे एक जण बसेल. आता आपली सवारी निघाली. हे आपले रिक्षावाले दादा आहे कर दो. हे आपले रिक्षावाले दादा आहे. तर हे आता आपल्याला घेऊन चालले आपल्या हॉटेलच्या लोकेशनवर. लोकेशन सांगितलंय दादांना. तर आपण आता चाललो आपल्या हॉटेलवर. तर बघू आपण तिथे रूम कसं आहे, काय आहे सगळं काय, आणि रूमची काय प्राइस आहे, कसं काय सगळं तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉग मध्ये. तर बघा हे आपलं मागे गँग बघा. लो आगे लो. हे बघा ही आपली दुसरी टोळी आहे. बघू कोकराकुंड. व्हिडिओ काढतोय. इथं रूम आहे आपलं, बघू आता मध्ये. याच्यामध्ये 7 जण आमच्या आरामशीर मावतील की. एक ही रूम में जाएंगे सब लोग.
हाँ फिर कर लेंगे आप मॅनेज. हे रूम आहे आपलं. हे बघा 2 बेडच आहे. हे एक बेड आहे, हा एक बेड आहे आणि इकडं वॉशरूम वगैरे आहे. इकडं वॉशरूम वगैरे आहे आणि हा तुमचा भाऊ आहे, बघू शकता. रूम कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि तुमचं याच्याबद्दल तुम्हाला डिटेल देतोच की, याच्याबद्दल डिटेल देतो तुम्हाला मी. आम्ही आता हा रूम बुक केलेला आहे आणि हा एक सिंगल रूम आम्हाला 1500 रुपयाला पडलेला आहे. आणि असे आम्ही 3 रूम घेतलेले आहे कारण की आम्ही 11 जण आहे. आमचा दुसरा रूम आहे, जे की तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट आहे. हा दूसरा रूम है और हे यांचं लॉज है. दादा इधर मैं क्या बता रहा, आपका क्या नाम है? मेरा नाम बाबूलाल सैनी है. और इधर आना हो तो इधर का लोकेशन क्या रहेगा? लोकेशन ये प्राइम लोकेशन है यहाँ मथुरा की, और श्री कृष्ण जन्मस्थान के नाम से जानी जाती है. हाँ. हमारा जो गेस्ट हाउस है श्री गिरिराज रेजिडेंस के नाम से है, जो बिल्कुल जन्मभूमि के गेट नंबर 2 के पास है. ओके. तर तुम्हाला पण अशी रूम पाहायचे असेल, घ्यायचे असेल, परवडल म्हणजे एकदम परवडल तुम्हाला, तर तुम्ही येऊ शकता इथे. तुम्हाला जसं की तुम्हाला लोकेशन सांगितलेलं आहे. हा दुसरा रूम होता आमचा. आता तिसरा रूम बघू आपण. हा तिसरा रूम आहे 202. हे बघा कसं रूम आहे, हा चेक करू आपण. सर्व चेक केलं आहे, सगळं ओके आहे. मी म्हणाल ना थांब ना, हा. अहो त्याच्याने लॉक खुलत नाहीये. हम्म. हे बघा चेक केले हा आपला तिसरा रूम आहे, बघा तुम्ही. आणि हे रूम सगळे एकदम बेस्ट आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही असे रूम घेऊ शकता. हे बघा चेक केले आहे, सगळं ओके आहे. मध्ये तुम्हाला असं मेन्यू कार्ड भेटल, तुम्ही काय पण ऑर्डर करू शकता इथून. फायनली आपल्याला रूम वगैरे पण भेटले आणि आपण आलोय आता. इथून आपण कृष्ण जन्मभूमीला जाणार आहे फिरायला. तर हा ब्लॉग इथपर्यंतच. इथून पुढे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला सगळं सांगितलंय मी की रूम कसं भेटणार आहे आणि किती रुपयाला भेटणार आहे, ट्रेनचं तिकीट काय होतं, सगळं काही या ब्लॉग मध्ये दाखवलंय. इथून आता कसं फिरणार आहे आम्ही, कुठं जाणार आहे, सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर चला बाय 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 करा. तर चला दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटू आपण लवकरच.